नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. माझी आई पूर्वी गावी असताना ज्या पद्धतीने लोणचे बनवायची अगदी तसेच लोणचे तिच्या मार्गदर्शनाखाली आज मी तुम्हाला बनवून दाखविणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लोणचे बनवण्यासाठी लागणार आहे 2 मध्यम आकाराच्या कैऱ्या बारीक चिरलेल्या आहेत, मीठ 2 चमचे, हळद 1 चमचा, जिरे 3 चमचे, मोहरी 2 चमचे, मेथीचे दाणे 1 चमचे, तेल 3 टेबलस्पून आणि लसूण 10 ते 15 पाकळ्या. हे सर्व साहित्य आपल्याला कैरीचे लोणचे बनवण्यासाठी लागणार आहे. तर सर्वप्रथम बारीक चिरलेल्या कैऱ्या एका बाउलमध्ये घेतलेल्या आहेत. त्या कैऱ्यांना मी हळद मीठ लावून मिक्स करायचे आहे. छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर 1 तासभर झाकण ठेवून ठेवायचे आहे. तोपर्यंत मसाले भाजून घेऊया. मेथीचे दाणे, जिरे, मोहरी एका गरम कढईमध्ये टाकलेली आहे. कढई गरम असल्यामुळे लगेच गॅस बंद करायचा आहे, करपून द्यायचे नाही. हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. जाडसर भरड करून घ्यायचे आहे, जास्त बारीक पावडर करायची नाही. तसेच तेलसुद्धा थोडंसं गरम करून घ्यायचे आहे. मिनिटभर गरम झाल्यानंतर बंद करायचा गॅस आणि थंड करून ठेवायचे आहे. आता हे जे कैऱ्या आपण ठेवलेल्या आहेत हळद मीठ लावून, त्याला पाणी सुटलेले आहे. ते एका चाळणीमध्ये आपण निथळायला ठेवलेलं आहे. ते जे पाणी खाली साठलेलं आहे ते फेकून द्यायचे आहे आणि कैऱ्या 4-5 तास आपल्याला फडक्यावरती सुकवायच्या आहेत. अशा प्रकारे कैऱ्या आपल्या सुकलेल्या आहेत, त्यातलं पाणी आटलेलं आहे. आता ह्या कैऱ्या, हळद मीठ लावलेल्या कैऱ्या, बनवलेला मसाला आणि लसूण चेचलेला आहे, थंड केलेलं तेल आहे, हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र टाकून लोणचे बनवायचे आहे. माझी आई त्या पद्धतीने लोणचं तयार करत आहे. अशा प्रकारे मस्तपैकी लोणचं तयार झालेले आहे. पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता हे लोणचे जास्त टिकत नाही, आठवडाभर किंवा 15 दिवस जास्तीत जास्त फ्रीजमध्ये टिकेल. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.